कडे वळूया. दीपक आणि शंतनू मला वाटतं आघाडीचे दोन फलंदाज टीम क्षितिज 11 यांच्या संघातून आलेले आहेत. चला आपले डीजे ऑपरेटर कुठे असतील वारंवार आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. डीजे ऑपरेटर आपल्याला मंचावर यायचंय. दादा ओ दादा चला तर लाईव्ह ॲक्शन आपण पाहूया. आता मैदानाच्या आतमध्ये आपलं लाईव्ह सुद्धा सज्ज आहे. पंच मैदानात उतरलेले आहेत दोन्ही संघ. मैदानाच्या आत आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसेल गोराई सुपर किंग्ज, त्यांच्या विरुद्ध असेल क्षितिज 11. शंतनू स्ट्रायकिंग एंडला असेल आणि त्याचप्रमाणे बॉलिंगला आपण पाहतोय ओमकार याला. दीपक माने आणि शांतनू हे आघाडीचे दोन फलंदाज आणि गोलंदाज आपण पाहतोय ओमकार याला. चला पंचांचा निर्णय येईल तेव्हा आपण लगेचच मॅच सुरू करूया. येस संदीप आहे मला वाटतं गोलंदाजीसाठी. येस अंपायर्सचा या ठिकाणी ऑफिशियल कॉल आला आहे. 1 2 3 लेट्स प्ले. सेकंड हाफ या ठिकाणी सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन शांतनू. हो पहिला चेंडू पायावर टाकलाय. रनआउटची संधी आहे का? नाही. बॅकअप नसल्यामुळे या ठिकाणी चान्स कुठलाही घेतलेला नाहीये विकेट किपर यांनी. पहिला चेंडूचं या ठिकाणी श्रीगणेश झालेला आहे. धावांचा 1 धाव आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. पहिल्याच आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपण पाहिला. 92 धावा साईशा 11ने माऊली 11 या संघाविरुद्ध ठोकल्या होत्या. उच्चांक आहे तो आजच्या दिवसातील. पाहूया मौला मला वाटतं त्याच्या चेहऱ्याला बॉल ब्रश करून खाली पडलाय. चला ठीक आहे. ही इज ऑल वेल असं मला सांगत आहेत तिकडचे क्षेत्ररक्षक. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च झाल्यात. आपण पाहतोय गोराई सुपर किंग्ज विरुद्ध क्षितिज 11. 3 धावा 2 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत हे असं समीकरण आपण पाहतोय. त्यावेळेला शफल केलेले पण नक्कीच व्हेरिएशन करत असताना बॉलर शांतनू शफल तर नक्कीच केला होता पण काहीसा बॅटवर बॉल घेता आलेला नाहीये आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. एक डॉट बॉल या ठिकाणी. अजूनही स्कोर थांबला येतो म्हणजे 3 धावांवर. तीन चेंडूंमध्ये 3 धावा आतापर्यंत मी म्हणेन एक संत गतीने सुरुवात केली आहे टीम क्षितिज 11नी. पण यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉल वर उडवलाय. बॉलर जातोय चेंडूच्या खाली. येते ही पहिली विकेट. पहिला गडी बाद पॅव्हिलियनच्या दिशेने आपण पाहतोय दीपक याला जात असताना. कॉटन बोल्ड बाय शांतनू. चला पुढील फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आत यायचंय. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व सामने प्रॉपर डे लाईटमध्ये पूर्ण करून घ्यायचे आहेत. दक्षता घ्यायची आहे तुम्हाला सुद्धा. चला प्लीज अंपायर्स एकदा कॉल द्या जेणेकरून बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आत येईल. एवढ्या वेळ नका घेऊ प्लीज. एवढ्या वेळ नका घेऊ कारण 5-5 षटकांचे सामने आहेत. चला प्रसाद येतोय. नवीन फलंदाजाच्या रूपात प्रसाद आता येईल. पाहूया कशा प्रकारे प्रसाद आपल्या टीमला पुढे घेऊन जातोय. आतापर्यंत 3 धावा पहिल्या षटकात गोळ्या करण्यात यश आलेलं आहे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू फक्त फ्लिक केलाय मिड विकेटच्या दिशेने.
पाहूया काय घडतं. एक धाव भेटेल फक्त आणि फक्त याही चेंडूवर. आतापर्यंत संदीप यांनी नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी हाताळली आहे. अजूनही कुठलाही मोठा फटका या षटकात आतापर्यंत तरी येताना दिसत नाहीये. आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 4 धावा खर्च केल्या आहेत या ठिकाणी. हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. यॉर्कर कॉइन बॉक्स ज्याला आपण म्हणतो. एकाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दुसरा गोलंदाज आता लगेचच पाचारण करतील ते म्हणजे टीम गोराई सुपर किंग्ज. चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल अशी अपेक्षा असेल. मी म्हणेन एक स्लो सुरुवात आपण पाहतोय टीम क्षितिज 11 याची. 5 या स्कोरवर 1 गडी बाद झालाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय पंकज याला. नक्की ज्याप्रमाणे संदीपनी पहिलं षटक हाताळलं त्याच प्रकारची या ठिकाणी त्याला सुद्धा कामगिरी करावी लागेल. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता पण काहीसा मिस झालाय आणि एक धाव अजून एक ऍड होत असताना टीमच्या खात्यामध्ये एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6 धावा. अजूनही आपण आता संत गतीने हा स्कोर बोर्ड पुढे चाललेला आहे. अगदीच संत गतीने. अजूनही कुठला चौकार किंवा षटकार याही षटकात येईल का पाहूया पुढील 5 चेंडूंमध्ये काय घडतंय. यावेळेला पुन्हा एकदा बेकिट करायचा होता पण लेग स्टंप सोडून बॉल बाहेर निघालाय आणि पंच आम्हाला कळवतायत इट इज अ व्हाईट बॉल. नक्कीच आतापर्यंत एक मोठा फटका आलेला नाहीये पण अधिक धावा ज्या आपण पाहतोय त्या नक्कीच येत आहेत. पुन्हा एकदा बॅटिंग एंडला आपण पाहतोय प्रसाद याला अजून एक डॉट बॉल. नक्कीच फास्ट क्रिकेट आपण खेळतोय. लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट आहे. जास्त बॉल तुम्ही डॉट करणं महागात पडू शकतं कारण हे ग्राउंड असं आहे जिकडे कुठलाच टोटल सेफ नाही आहे, कुठलाच टोटल जास्त नाही आहे. न्यूट्रल क्रिकेट आपण पाहतो या मैदानात. पुन्हा एकदा पायावर आधायलाय बॉल विकेट किपरच्या दिशेने आणि अजून एक लेग बायच्या स्वरूपात. एक धाव होते पूर्ण. धावा झाल्या ते म्हणजे 8 धावा. पुन्हा एकदा बॅटिंग एंडला आपण पाहतोय शांतनू याला. पाहूया मोठा फटका येईल का. बराच वेळ झाला. ही दुसरी ओव्हर चालू आहे. अजूनही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू. येस, बॅट्समन इज आउट. रनआउटच्या स्वरूपात मला वाटतं परत जावं लागेल प्रसाद याला. प्रसाद याला नक्कीच पवेलियनच्या दिशेने जावं लागेल. काहीसा स्ट्रगल देखील करत होता प्रसाद. बॉलला काहीसा मिडल नव्हता करू शकत. त्याचप्रमाणे आता आपण पाहतोय प्रसादची जागा भरून काढण्यासाठी सुयोग आलाय मैदानात. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील कारण मोठे फटक्यांशिवाय तुम्ही एका चांगल्या टोटल पर्यंत पोहोचू शकत नाही. चला थोडा स्पीडअप करायचंय प्लीज. सुयोग आणि शांतनू ही जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजे पंकज यांनी. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. पाहूया काय घडतंय उर्वरित 2 चेंडूंमध्ये. दुसरी ओव्हर आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. 1 धाव या ठिकाणी झाली आहे पूर्ण आणि एकाच धावीवर संतुष्ट व्हावं लागेल शांतनू याला. चांगली गोलंदाजी वारंवार आपण पाहतोय टीम गोराई सुपर किंग्स कडून. नक्कीच टॉस जिंकत असताना पहिला 1 बॉल टू गो क्षेत्ररक्षण निवडलंय आणि आतापर्यंत तो निर्णय त्यांच्या पाल्यात पडला सुद्धा आहे कारण अजूनही या 11 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे आणि त्याचाच प्रत्यक्ष आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण. धाव घेण्याचा मनसुबा होता मनसुबा खोडून काढलाय तो म्हणजे शांतनू याने.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9. 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला आपण पाहतोय संदीप याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. संदीपने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे, अजूनपर्यंत रोखून ठेवलं आहे दोन्ही फलंदाजांना. पण आता मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके हे खेळावे लागतील कारण स्कोर तुम्हाला चांगला बिल्ड करायचाच आहे जर तुम्हाला तुमच्या संघाला एका चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचवायचं आहे. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. काय चेंडू होता हा, फलंदाजाकडे काहीच उत्तर नव्हतं या चेंडूचं. अजून एकदा डॉट बॉल. नक्की चर्चा होणं गरजेचं आहे, दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा ही होणारच कारण डॉट बॉलचं प्रमाण यावेळेला जास्त आहे. पुन्हा एकदा संदीप. करताय काय करताय पाहूया. पण विचार करतील आणि आमच्याकडे वळत आहेत तर इट इज अ व्हाईट बॉल. दहा धावांवर साऊंड पोचली येते. 10 धावांवर संत गतीने सुरुवात केलेली आहे. शेती दिले म्हणजे आणि मोठा पट्टा हारेला तरी तो मोठा पट्टा येईल. 6 बॉल 4 धावांवर मागच्या ठिकाणी रन आऊट. त्या बाजूला सर्वजण पाहतात स्वर्गवासी कृष्णा दळवी चषक प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहतोय राकेश दळवी यांना. गणेश मित्र मंडळ गोल्डन सलून आणि पावली मित्र मंडळ यांच्या सहकार्याने भारतामध्ये कोराई या विभागातील 8 संघ खेळत आहेत. सफल केलाय, भिरकावलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट फॉर पास डिसिजन आणि हो हा आलाय पहिला षटकार बाउंड्रीच्या बाहेर. 7 धावांसाठी ग्रेडेड. फटक्यांची गरज असेल. पाहूया काय घडतं या चेंडूवर. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. बॉल जातोय. हॅलो बॉल पुन्हा एकदा. हॅलो 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 येस पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू होता. कुठलाही विलंब न करता सुयोगने भिरकावून लावलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एका षटकारासाठी
शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. आता नक्कीच शांतनूला सुद्धा हात आपले खोलावे लागतील, कारण सुयोग खेळतोय 4 चेंडूंमध्ये 13वर. यावेळेला ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर होता का चेंडू, पाहूया काय कळवतायत आम्हाला पंच. पंचांकडून कुठलीच मुवमेंट नाही. पंच सांगतायत की तुम्ही शफल जर केलात तर बाउंड्री त्याप्रमाणे वाईडची आहे ती 1 सेंटीमीटर अजून तुमच्यापासून लांब जाते. आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24 धावा. कण्मणी चांगली अनबोड कादलन नान नान पुन्हा एकदा चिकी रन आपण पाहतोय मैदानात. चिकी रन पूर्ण करताना 29 वर जाऊन पोहोचले तो म्हणजे स्कोरबोर्ड. आतापर्यंत ओमकार याची चांगली गोलंदाजी, कारण पहिल्या चेंडूवर नक्की त्यांनी एक चान्स क्रिएट केला होता, पण त्या ठिकाणी झेल सुटला आणि 3 धावा पूर्ण केल्या पळत असताना दोन्ही फलंदाजांनी. नक्की शांतनूला यावेळेला गेअर आपला बदलावा लागेल. 9 चेंडू फेस करत असताना 6 धावांवर खेळतायत ते. ओहो, आता यावेळेला त्यांनी ते केलंय. मोठा फटका तर लगावलाय. पाहूया किती धावांसाठी. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार बेघे. आपल्या माहितीसाठी सांगतो की ही गोराई सुपर किंग्स वर्सेस क्षितिज 11 असा हा सामना चालू आहे. मॅच पाहतात. सुयोग यांनी बराच वेळ स्कोर झाला तो म्हणजे 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुयोग यांनी बराच वेळ मैदानाच्या आत घालवलाय आणि त्याचाच प्रात्यक्षिक आता आपण पाहिलं. मिडल ऑफ द बॅट घेत असताना चेंडूला त्यांनी मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर धाडलाय 6 धावांसाठी. अय्या काय घडतंय पुढील चेंडू. ओहो, व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा मोठा फटका जातोय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी. येस डीजे.
गेअर बदलावे लागतील. मैदानाच्या आत येतोय तो म्हणजे अजिंक्य. शांतनू आता कुठे चांगल्या टच मध्ये आपल्याला दिसत होता. 2 उत्तुंग षटकार त्यांनी खेळले होते. तिसऱ्या मारण्याच्या नादात नक्कीच त्याला ग्राउंड सोडावं लागतंय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 41 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. डाव या संघात तरी राहिला आहे. ओहो, डेड बॉल. मला वाटतं डेड बॉल कळवतील मला पंच. पिचच्या बाहेर बॉल पिचिंग झाली आणि त्याचप्रमाणे डेड बॉल असेल. चला 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 41 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी उरलाय. 43 धावा आतापर्यंत मैदानाच्या आत लागलेले आहेत. 43 धावा. पुन्हा एकदा सुयोग याला आपण पाहतोय मैदानाच्या आत. गोलंदाज आहे तो म्हणजे सुदीप. ओहो, यावेळेला भिरकावलाय. पाहूया अंपायर काय डिसिजन आपल्याला कळवतायत. येच डेक्लरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन पडतोय. फक्त आणि फक्त मिळेल ती 1 धाव. फटका तर चांगला होता. पुलचा हा फटका देखील होता पण डेक्लरेशन झोन मध्ये जात असताना 1 धाव मिळेल आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 44 धावा. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आत जाऊया आपण. सुयोग यासाठी यावेळेला पुन्हा एकदा पुल करायचा होता. पाहूया स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल का. नाही, यावेळेला अजिंक्यला नक्कीच संधी देतोय सुयोग. काहीतरी चर्चा होते दोघांमध्ये. 45 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडू शिरलेले आहेत. या षटकातील 50 नक्कीच क्रॉस करायचा मनसुबा असेल यावेळेला. ओहो, समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. पाहूया काय घडतंय. चेंडू आत येईल की बाहेर जाईल. मला वाटतं चेंडू आत आलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि येस, अंपायर डिसिजन. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 टप्पा घेऊन 4 धावांसाठी चौकार. यावेळेला नक्कीच बॅटची इनरेज लागून
स्टंपला लागतोय बॉल अँड बॅट्समन हॅज टू लीव द पिच. अजिंक्यने नक्की एक चौकार लगावत असताना परत जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. येस डीजे. इकडे जेवढेही जण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेत आपल्या मान्यवरांचा सत्कार होतोय. 50 धावांचं या ठिकाणी लक्ष असेल टीम गोराई सुपर किंग्स साठी. 30 चेंडू आणि 50 धावा. फलंदाज आघाडीचे 2 येतील आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक मैदानाच्या आत येतील. आता 30 चेंडू आणि 50 धावा.
चेजिंग आता सुरू होईल. 30 चेंडू आणि 50 धावा. पुढील मॅच मध्ये खेळण्यासाठी तुम्हाला हे चेस करावे लागतील. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आपण पाहतोय. ट्रेसिंग अँड चेजिंग कंपल्सरी. रोहित याला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळताना. त्याचप्रमाणे अंकुश आणि ओमकार तेली हे दोन आघाडीचे फलंदाज असतील. 30 चेंडू आणि 50 धावा असं हे समीकरण आहे. चला पंच मॅचला सुरुवात करायची आहे. बराचसा वेळ चाललाय. पहिला चेंडू घेऊन रोहित तयार. पहिला चेंडू भिरकावून लावलंय. ओ नाही, इट इज अ कॅच. चला येस डीजे. पहिल्या चेंडूवर मैदानाच्या आत आलाय तो म्हणजे पंकज सावंत. सुंदर कॅच आपण पाहिली. बरेचसे डिस्टर्बन्स होते मैदानाच्या आतमध्ये, पण त्या सगळ्यांना बाजूला सारत असताना सुंदर कॅच क्षेत्ररक्षकांनी पूर्ण केली आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय. हो, यावेळेला रायझिंग डिलिव्हरी होती. कीपरच्या मागे निघून गेलाय बॉल. या ठिकाणी होतो एक धाव पूर्ण. आता कुठे स्कोर बोर्ड चालू झालाय. एक धाव आपण पाहिलं. 2 चेंडू टाकत असताना आतापर्यंत रोहित यांनी एक धाव खर्च केली आहे. मैदानाच्या आत आपण पाहतोय ओमकार आणि पंकज याला 50 धावांचं लक्ष्य आहे. पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 50 धावा या चेस कराव्या लागतील. पुन्हा एकदा मैदानाच्या आत समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. पाहूया काय घडतंय. बॉल मैदानाच्या आत आहे. मला वाटतं तुम्हाला धावा या पळून घ्यायच्या आहेत. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्यात. त्या म्हणजे फलंदाज ओमकार यांनी आल्या आल्या नक्कीच भिरकावून लावलाय बॉल. अंपायर काहीशी चर्चा करतायत. पाहूया काय घडतंय. मदन सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मदन आपल्याला कळवतील काय घडलंय. अंपायर आपल्याला कळवत आहेत इट इज अ 6. आल्या आल्या ओमकारने चेंडूला भिरकावून लावलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावांवर पाहूया काय घडतंय पुन्हा. ओ, यावेळेला पॉईंटच्या वरून खेळायचा प्रयत्न होता पण चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल ती फक्त एकच धाव. आणि अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 50 धावा या ठिकाणी चेस करताना आपण पाहतोय टीम क्षितिज 11 ला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. हो, व्हॉट अ बॉल. नक्कीच यॉर्कर लेंथ पद्धतीचा हा चेंडू. अजून एक डॉट बॉल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक चावी आलेली आहे ज्याच्यावर जीवदानी मातेचं या ठिकाणी किचन आहे. कोणाची जर चावी
हरवली असेल तर आमच्याशी येऊन संपर्क साधायचा आहे तुम्हाला. बाईकची चावी आणि घराची चावी आहे मला वाटतं. चला 5 चेंडू आणि 8 धावा. पाहूया काय घडतंय या शेवटच्या चेंडूवर. यावेळेला आधीच बॅट फिरवली होती बॉलरने. नक्कीच व्हेरिएशन करत असताना हा देखील बॉट केलाय डॉट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 8 धावा. येस दोन्ही संघनायक मला वाटतं आलेले आहेत या ठिकाणी. सिद्धेश्वर बॉईज आणि त्याच बरोबर कृष्णा 11. 5 षटकांचा सामना असेल. बाकी नियम तुम्हाला माहिती आहे. टेल्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. इकडेच सांगावं लागेल. चला क्षेत्ररक्षण निवडलंय सिद्धेश्वर बॉईज या संघाने. यानंतरची मॅच असेल सिद्धेश्वर बॉईज वर्सेस कृष्णा 11. मैदानात चालू होऊ असलेली मॅच आपण पाहतोय गोराई सुपर किंग्स विरुद्ध क्षितिज 11. धावसंख्या झाली आहे 9 धावा. पुन्हा एकदा खाली राहिलेला हा चेंडू. अजून एक निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. 21 चेंडू आणि 41 धावा. 41 धावा आणि 21 चेंडू असं काहीचं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आत. यानंतरची मॅच असेल ती म्हणजे सिद्धेश्वर बॉईज वर्सेस कृष्णा 11. सिद्धेश्वर बॉईजने टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण निवडलंय. ओहो व्हॉट अ शॉट. पाहूया काय घडतंय. वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. अंपायर नक्कीच एकमेकांशी कन्सल्ट करून आम्हाला कळवतील हा काय आहे. पण सर्कल ग्राउंडमध्ये नक्कीच हा शॉट ऑफ द डे आपण त्याला म्हणू शकत होतो. कारण क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपण पाहिला. अंपायर्स एक दुसऱ्यांशी कन्सल्ट करतील आणि आम्हाला सांगतील. पाहूया काय घडलंय नेमकं या चेंडूवर. अंपायर्स नाच के दिखा
चांगली फलंदाजी केली आहे आणि जी सरासरी हवी होती ती काहीशी मेंटेन करण्यामध्ये ओमकार यांनी नक्कीच मदत केली सुद्धा संघाला. या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया काय होतंय या षटकातील. चला पुन्हा एकदा विकेट किपर स्टम्प्सना अगदी खेटून उभे राहिलेत. पाहूया काय घडतंय. ओहो, व्हॉट अ पीस ऑफ विकेट किपिंग. नक्कीच बॉल त्यांनी तिकडच्या तिकडे थांबवला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 15 धावा. एका बाजूला ओमकार सुद्धा चांगली बॅटिंग करतायत आणि आता समीकरण राहिलंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 35 धावा. ही मॅच जिंकण्याकरिता 35 धावा तुम्हाला कराव्या लागतील 18 चेंडूंमध्ये. नक्कीच हे षटक चांगलं हाताळावं लागेल कारण आता 35 धावा हव्या आहेत त्या म्हणजे 18 चेंडूंमध्ये. ओहो, व्हॉट अ शॉट. सुंदर फटका. काउंट्री बॉक्सला मानवंदना देत असताना 4 धावांसाठी बॉल होतोय फरार. धावा भेटतील 4. जो है सुंदर शॉट चौकार आपण पाहिला. नक्कीच बैठक शॉट द्यायला आपण म्हणतो. ओहो, यावेळेला दिशा दुसरी. परिणाम पाहूया काय. आणि हा येतोय अर्धा डझन धावांसाठी षटकार. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आत वळूया. तिथे चांगली बॅटिंग स्फोटक बॅटिंग करतोय ओमकार. 1 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत त्यांनी लगावलाय. 10 चेंडूंमध्ये 22 धावांवर खेळतोय. पाहूया काय घडेल या पुढच्या चेंडूंवर. ओहो, व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा शॉट तर चांगला होता, फटका सुंदर होता. पाहूया किती धावा भेटतील. आणि पुन्हा एकदा अंपायर आपल्याला कळवतायत बॉल जातोय. षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत आलाय. ओमकार नक्कीच आपल्या टीम साठी एक विनिंग इनिंग खेळतायत. पाहूया काय होतंय पुढे. ओहो, पुन्हा एकदा घुटनात एक तमाशा देख खेळायचा होता पण यावेळेला
एक सोपा झेल सुटलाय. नक्कीच फिल्डर सुद्धा सांगतोय की हो मी मानतो ही माझी चूक होती, पण फटका तर खूप सुंदर होता, पण जास्त लांबी दुरी जास्त घेता आलेली नाहीये. यावेळेला आपण पाहतोय ओमकारचे वैयक्तिक 12 चेंडू आणि 29 धावा झाल्यात आणि संघाच्या 32 धावा झाल्यात. आपण तिसऱ्या षटकात आहोत. अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष. समोरच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग गगनभेदी. पाहूया काय होतंय. अंपायरचा निर्णय येईपर्यंत 4 धावांसाठी बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत झालेले आहेत आणि आता 14 धावा हव्यात अजून जिंकण्यासाठी. एक 20 धावा खर्च केल्या आहेत त्या म्हणजे रुपेश आणि अजून एक चेंडू बाकी आहे. हो यावेळेला फक्त ग्लाइड केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. दुसरं धाव होईल का तर हो मला वाटतं दोन्ही फलंदाज निघाले आणि 2 धाव अगदी इझिली पूर्ण केले आहेत. स्कोर झालाय तो म्हणजे 38 धावा. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आत जाऊया जिकडे ओमकार आपल्या संघासाठी एक स्फोटक इनिंग आतापर्यंत खेळत आहेत. 12 चेंडू 12 धावा. पाहूया काय घडतंय. यावेळेला फक्त आणि फक्त समोरच्या चेंडू टोलवलाय. रनआउटची संधी होती पण यावेळेला बॅट्समन सेफली आपल्या क्रीजमध्ये या ठिकाणी पोहोचतायत. आता 11 चेंडू आणि 11 धावा. ही मॅच संपल्यावर लगेच सिद्धेश्वर बॉईजने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि कृष्णा 11 आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत तुम्हाला कुठलाही वेळ न घेता पाचारण करायचे आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा फटका. चला आता बॉल टू बॉल असं हे समीकरण आलेलं आहे, पण इथूनही जरी 2 ते 3 चेंडू डॉट बॉल गेले तर नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल. चाळीस धावा या ठिकाणी. आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाहूया काय घडतंय. ओहो यावेळेला मला वाटतं ओमकार याला नक्कीच लवकर हा सामना संपवायचा आहे आणि त्याच्यामुळे अजून एक भिरकावून लावलाय षटकार. धाव येतील 6. चार धावा 9 चेंडू आणि 4 धावांची गरज या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा मारला तर आहे. पाहूया किती धावांसाठी. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. या इथे 6 धावा. ओमकारने मॅच जिंकवली आहे आपल्या संघासाठी. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ मॅच.